नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमधून आपण नेटसेट पेपर 1 युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूड यामधील जो शेवटचा मुद्दा इव्हॅल्युएशन सिस्टीम त्याचे जे उपमुद्दे आहे एलिमेंट्स अँड टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन इन चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम इन हायर एज्युकेशन, कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग आणि इनोव्हेशन इन इव्हॅल्युएशन सिस्टीम याच्या संकल्पना आधी समजून घेणार आहोत आणि त्यावर आधारित 40 प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत. ह्या मुद्द्यांवर जास्त मटेरियल उपलब्ध नाही, त्यामुळे हा मुद्दा जो आहे काळजीपूर्वक अभ्यासा. थोडासा तांत्रिक असणार आहे आणि व्हिडिओ पण मोठा असणार आहे, पण लक्ष देऊन ऐका. त्यावर आधारित प्रश्नांचा सुद्धा सराव करणं तेवढंच गरजेचं आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये आधी आपण संकल्पना समजून घेऊया. आधी मूल्यमापन प्रणाली जी आहे त्याची संकल्पना आपण समजून घेऊ की मूल्यमापनाची संकल्पना समजत असताना आधी त्याचे घटक कोणते आहेत आणि त्याचे प्रकार कोणते आहेत. तर आधी घटक, मूल्यमापनाचे जे मुख्य घटक आहेत त्यामध्ये उद्दिष्ट, अध्ययन अनुभव आणि मूल्यमापनाची साधने आणि मूल्यनिर्णय हे चार गोष्टी त्यामध्ये असतात. याचा अर्थ जेव्हा मूल्यमापन करत असतो तो उद्दिष्ट जे आहेत, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययन अनुभव दिले जातात, म्हणजे शिक्षक त्या पद्धतीने शिकवतात, त्या पद्धतीचे लर्निंग एक्सपिरियन्सेस देतात आणि मग ही उद्दिष्टे साध्य झालीत का नाही हे मूल्यमापनाच्या साधनांमधून बघितलं जातं आणि त्याच्या आधारे मग निर्णय दिला जातो की विद्यार्थ्याला ती उद्दिष्टाप्रमाणे अध्ययन झालं आहे किंवा नाही. असा या चौघांचा संबंध आहे. ही पूर्ण प्रक्रियेमध्ये हे चार घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. प्रत्येक कोर्सचं एक उद्दिष्ट असतं, प्रत्येक पेपरचं एक उद्दिष्ट असते, प्रत्येक प्रॅक्टिकलचं एक उद्दिष्ट असतं. तसंच त्या स्तरावरचं उद्दिष्ट असेल, ग्रॅज्युएशन लेवलचं त्यासाठी ते एक संपूर्ण उद्दिष्ट वेगळे असतात. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची वेगळी उद्दिष्टे असतात. त्यानंतर त्याच्या वरच्या स्तरावर हायर एज्युकेशनची त्याची पूर्ण उद्दिष्ट वेगळी असतील. त्यानंतर पूर्ण राष्ट्रीय स्तरावरची उद्दिष्ट ही वेगळी असतात. म्हणजे त्या उद्दिष्टांमध्ये एक वेगळ्या प्रकारची लिंक असते. असे सर्व उद्दिष्ट लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केले जातात आणि हा तयार झालेला अभ्यासक्रमानुसार मग अध्ययन अनुभव दिले जातात आणि त्याप्रमाणे मूल्यमापन केलं जातं. मूल्यमापन ह्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने केलं जात असतं. हे मुख्य घटक आहेत. मापन आणि मूल्यमापन याच्यात काय फरक आहे? तर मापन हे केवळ परिणामात्मक असतं, म्हणजे मेजरमेंट जी असते ती क्वांटिटेटिव्ह असते, ती क्रमात असते, ती अक्षरांमध्ये दिलेली असते, ती टक्केवारीत दिलेली असते. म्हणजे किती गुण मिळालेत? 100 पैकी 60 गुण मिळालेत. म्हणजे नंबर असतं की आपण उंची मोजतो, आपण वजन मोजतो. तर हे नुसतं मोजणं, नंबरमध्ये सांगणं, संख्येमध्ये सांगणं याला मापन असं म्हणतात. मूल्यमापन म्हणजे मापनाला मूल्य दिलंय, मापनाला काहीतरी अर्थ दिलेला आहे. त्यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही असतं. आता समजा एखाद्या व्यक्तीचं वजन हे 60 किलो आहे, तर 60 किलो हा झालं मापन. पण त्या व्यक्तीच्या उंचीनुसार, वयानुसार 60 किलो असणं हे योग्य आहे की अयोग्य आहे या पद्धतीने त्या मेजरमेंटला सांगणं म्हणजे मूल्यमापन आहे. जसं एखाद्या वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 50% गुण मिळालेत, हे झालं मेजरमेंट. आता पण 50% गुण मिळाले हे काय दर्शवते? त्याची प्रगती चांगली आहे की नाही यासाठीचं एखादा मूल्यमापनाचा निकष असा लावता येईल की वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना 70%च्या वर मिळाले आणि एका विद्यार्थ्याला 50 मिळाले. याचा अर्थ त्याला त्याची प्रगती पुरेशी समाधानकारक नाही. दुसऱ्या केसमध्ये त्याला 50% मिळालेले आहेत, पण वर्गातल्या मुलांना कोणाला 40, कोणाला 35 मिळालेले आहेत. याचा अर्थ त्याची प्रगती इतर वर्गाच्या मानाने ही समाधानकारक आहे. म्हणजे एका केसमध्ये तो समाधानकारक आहे, एखादा केसमध्ये समाधानकारक नाही. तर ह्याला मूल्यमापन असं म्हणतात, जिथे संख्येच्या पलीकडे जाऊन संख्येला अर्थ दिला जातो, टक्केवारीला अर्थ दिला जातो. जसं काही लोक म्हणतात आधीच्या काळात मिळालेले 60% पण आताच्या काळातल्या 90% इतपत आहे. तर हे सुद्धा एक मूल्यमापन सांगण्याचा एक एक्सप्रेशनचा एक प्रकार होऊ शकतो. मूल्यमापनाचे मुख्य प्रकार जे आहेत ते हे 4 आहेत. पहिलं आहे प्रारंभिक मूल्यमापन, प्लेसमेंट इव्हॅल्युएशन. हे कधी होतं? तर अध्यापन सुरू करण्यापूर्वी, प्रवेशाच्या वेळी, ज्याला आपण बिगिनर्स इव्हॅल्युएशन असं म्हणू शकतो, की जेव्हा सुरू होत असतं त्यावेळेस हे होतं. एंट्री लेवल टेस्ट असं सुद्धा काही ठिकाणी शब्द वापरला येतो. म्हणजे विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान, कौशल्य, योग्यता तपासणे यासाठीच्या ज्या ह्या पात्रता परीक्षा, प्रवेश परीक्षा, नेट सेट ह्या सगळ्या प्लेसमेंट मूल्यमापनाचा प्रकार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून प्रवेश करताना सीटेट, TET, नेट सेट ह्या परीक्षा उत्तीर्ण झालं तर याचा अर्थ तो उमेदवार शिक्षक होण्यासाठी पात्र आहे. तर एंट्रीसाठी करण्यासाठी ज्या सगळ्या परीक्षा असतात त्या प्रारंभिक मूल्यमापन, प्लेसमेंट इव्हॅल्युएशन या प्रकारात येतात.
त्यानंतर आकारिक मूल्यमापन म्हणजे फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन हे अध्यापन प्रक्रिया सुरू असताना असतं, ड्युरिंग द इन्स्ट्रक्शन असतं. याचा उद्देश असतो विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी समजून घेणे आणि शिक्षणात म्हणजे अध्ययन पद्धतीमध्ये काही सुधारणा करण्यासाठी त्वरित फीडबॅक घेणे. आणि हे कमी गुणवत्तेचे आणि अनौपचारिक असते. हे औपचारिक पण असते, पण त्याच्यावर अवलंबून नसतं रिझल्ट. उदाहरणार्थ वर्गातील प्रश्नोत्तर आहे, साप्ताहिक चाचण्या आहेत, नंतर घटक चाचण्या आहेत, युनिट टेस्ट ज्या असतात वेगवेगळ्या, सेमिनार्स असतात, प्रेझेंटेशन, जे CC ॲक्टिव्हिटी ज्या सर्व असतात त्या ह्या आकारिक मूल्यमापनामध्ये येतात. कंटिन्युअस कॉम्प्रेसिव्ह इव्हॅल्युएशन या सगळ्या चाचण्या ज्या आहेत वेळोवेळी होणाऱ्या त्या सर्व आकारिक मूल्यमापनामध्ये येतात. आता इथे का म्हटलंय की ते कमी महत्त्वाचे असतं, कारण त्याच्यावर आधारित पास नापास ठरत नाही किंवा उत्तीर्ण ठरत नाही, म्हणून त्या कमी महत्त्वाच्या आहेत. त्याचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना समजतं आहे का नाही, त्यांना अडचणी येत आहेत का, ह्या त्या युनिट टेस्टवरनं त्यांची प्रगती लक्षात येते. किंवा वर्गातील जे प्रश्नोत्तर असतात ते सुद्धा शिक्षक शिकवत असताना जे विचारतात ते सुद्धा फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचा प्रकार, त्यातून शिक्षकांना कळतं की विद्यार्थ्यांना किती समजत आहे. पुढचा तिसरा प्रकार आहे निदानात्मक मूल्यमापन, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. हे कधी होतं तर अध्यापन प्रक्रिया सुरू असताना जेव्हा आकारिक मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या सततच्या अडचणी शोधण्यात अपुरे पडते त्यावेळेस निदानात्मक आहे. हा शब्द बघा, निदानात्मक, डायग्नोस्टिक ह्या शब्दावर लक्ष द्या. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील गंभीर सततच्या अडचणीचे मूळ कारण शोधणे व त्यावर उपचार सुचवणे साठी या निदानात्मक मूल्यमापनाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ वर्गामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांना व्याकरणाचा एखादा नियम शिकवत आहे, तर सगळ्यांना समजतो, पण विशिष्ट नियम हे काही विद्यार्थ्यांना समजत नाही आहेत, किंवा विशिष्ट प्रकारचं गणित विद्यार्थ्यांना समजत नाही, किंवा विशिष्ट प्रकारचा आशय, उदाहरणार्थ आकडेवारी लक्षात राहत नाही, काहींच्या राहते काहींच्या राहत नाही. तर ज्यांचं राहत नाही आहे, लक्षात राहत नाही, अशा विद्यार्थी अध्ययनात मागे का पडतात हे शोधून काढण्यासाठी वेगळ्या चाचण्या तयार केल्या जातात. आणि त्या चाचण्यांच्या अनालिसिसमधून हे कळतं की त्यांचं समजत नाही याच्यामागे काय कारण आहे. तर ह्याची कारणं आपण अध्यापनाच्या प्रकरणात अभ्यासलेली आहेत. त्यात तुम्ही वाटल्यास तो व्हिडिओ परत बघा, ज्यामध्ये अध्यापनावर परिणाम करणारे घटक हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये ह्याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण केलेलं आहे की ज्यावेळेस विद्यार्थी शिकत म्हणजे त्याचा अध्ययनात प्रगती होत नाही तर काय अडचणी असतात, मग ते अडचणी शोधून काढून मूळ कारण शोधणे आणि त्याच्याप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट करणे. म्हणजे समजा शिक्षक जे अध्यापन करतायत ते समजत नाहीये, भाषा समजत नाहीये, टर्मिनॉलॉजी समजत नाहीये, किंवा अध्यापन साहित्याचा उपयोग नाही, अमूर्त विचार करता येत नाहीये, अशा अनेक अडचणी असू शकतात. त्यानंतर चौथा प्रकार आहे संकलित मूल्यमापन. हे कधी केलं जातं? सत्राच्या शेवटी, अभ्यासक्रमाच्या शेवटी, ज्याच्यावर याचा उद्देश असतो श्रेणी देणं, गुण देणं, प्रमाणपत्र देणं आणि औपचारिक असतं. म्हणजे सगळ्या ज्या फायनल एक्झाम्स असतात त्या या संकलित मूल्यमापनाचा प्रकार असतो. त्याच्या आधारे उदाहरणार्थ विद्यापीठाची परीक्षा, अंतिम सत्राची, बोर्डाच्या एक्झाम, या सगळ्या संकलित समिटिव्ह म्हणजे ॲट द एंड, शेवटी केल्या जाणाऱ्या असतात. अशा पद्धतीने हे मूल्यमापनाचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. निकषांवर आधारित चाचणीचे प्रकार या निमित्ताने आपण बघून घेऊया. 2 प्रकारच्या चाचणी असतात. एक नॉर्म रेफरन्स, याचा अर्थ मानक संदर्भित चाचणी, ज्याला NRT असं म्हणतात. हे लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न येऊ शकतात बऱ्याचदा. मानक संदर्भित चाचणी, तर कदाचित भाषांतर करताना आणखी वेगळे शब्द येऊ शकतात, पण इंग्रजी लक्षात ठेवा, नॉर्म रेफरन्स टेस्टिंग. याच्यामध्ये एका विद्यार्थ्याच्या कामगिरीची तुलना, म्हणजे या चाचणीमधून आलेल्या गुणांची तुलना ही इतर विद्यार्थ्यांच्या कामगिरीशी केली जाते. म्हणून उदाहरणार्थ पर्सेंटाईल स्कोर, ज्या परीक्षांचे स्कोर हे पर्सेंटाईलमध्ये येतात त्या परीक्षांसाठी घेतली जाणारी चाचणी असते ती मानक संदर्भित किंवा नॉर्म रेफरन्स असते. म्हणजे मेरिट स्कोर, गुणवत्ता यादी, मेरिट लिस्ट, ह्याच्या सगळ्या CET होत्या, त्या सगळ्या CET ह्या ज्या ॲडमिशनच्या ज्या CET असतात त्या सगळ्या या मानक संदर्भित चाचणी असतात. त्यामध्ये कोण पास नापास हे महत्त्वाचं नसतं, त्यामध्ये त्या आजूबाजूच्या इतर विद्यार्थ्यांनी त्यांना काय स्कोर मिळाला आहे त्याच्या आधारित त्याचं ॲनालिसिस केलं जातं. दुसऱ्या ज्या चाचण्या असतात त्या निकष संदर्भित असतात. यामध्ये विद्यार्थ्यांची तुलना इतर कुणाशी न करता आधीच ठरलेल्या एका निकषाशी, म्हणजे पास होण्याच्या क्रायटेरियाशी केली जाते. म्हणजे बोर्डची परीक्षा असो, कोणत्या पण ज्या जनरल परीक्षा असतात, विद्यापीठाच्या इंटरनल एक्झाम असेल, विद्यापीठाच्या परीक्षा असेल, शाळांच्या परीक्षा असेल, घटक चाचण्या असेल, या सगळ्यांमध्ये एक पास होण्याची एक पासिंगची अट असते. काही ठिकाणी 35%, काही ठिकाणी 40%, काही ठिकाणी 50%. तर तेवढं पास झाला तर तो विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे आणि तो पुढच्या वर्गात किंवा ती विशिष्ट चाचणी उत्तीर्ण झाला आहे. अशा चाचण्या ज्यांच्यामध्ये फक्त एक किमान गुण मिळवले की तो पास होतो त्या चाचण्यांना निकष संदर्भित चाचणी म्हणतात, म्हणजे क्रायटेरियन रेफरन्स चाचणी असे म्हणतात.
या प्रकरणातील दुसरा मुद्दा उच्च शिक्षणातील चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. यामध्ये ही जी प्रणाली आहे CBCS असं त्याला म्हणतात, ही UGCने आणलेली प्रणाली आहे आणि ही जास्त विद्यार्थी केंद्रित आहे असं दावा UGC मार्फत केला जातो. या CBSE मधील याच्या CBCS मधील अभ्यासक्रमांचा प्रकार आपण बघूया. त्याच्या आधी याची पार्श्वभूमी समजून घेऊया. CBCS म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. ही जी व्यवस्था केंद्रित आहे, जिथे विद्यापीठ ठरवतील तोच अभ्यासक्रम सक्तीने शिकायला लागायचा. आधी व्यवस्था केंद्रित होती. विद्यापीठाने 7 विषय दिले, 7 विषय विद्यार्थ्यांनी शिकायचे, त्यास पास नापास व्हायचं. आता CBCS मुळे असं होतं की विद्यार्थी केंद्रित कसा बनलेला आहे, तर या ठिकाणी कॅफेटेरिया अप्रोच आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की जसं एखाद्या रेस्टॉरंटमध्ये यादी असते, मेन्यू असतं आणि त्यातनं एखादा जे पाहिजे ते कस्टमर त्यातले मेन्यू सिलेक्ट करतात, हवं ते अन्न निवडतो आणि ऑर्डर देऊन तेवढंच फक्त घेतो. त्या पद्धतीने आता अनेक विषय ठेवलेले, म्हणून चॉईस बेस का, चॉईस कशाच्या विषयांचा चॉईस आहे. आणि हे जे चॉईस आहेत हे महाविद्यालयातर्फे अभ्यासक्रमातर्फे देण्यात येतात आणि मग त्यातनं विद्यार्थी निवडतील त्यांनी कोणते घ्यायचे असतात. अर्थात त्यामध्ये काही कोअर असतात ते कंपल्सरी असतात आणि काही ऑप्शनल इलेक्टिव्ह असतात, त्यातनं सिलेक्ट करणं याचा अर्थ चॉईस आहे. म्हणून इथे या सिस्टीममध्ये जास्त चॉईस दिलेले असतात आणि जसजसा काळ पुढे जाईल तसं हे चॉईसचं प्रमाण वाढत जाणार आहे. जास्तीत जास्त चॉईस विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत, या दृष्टीने प्रयत्न या सिस्टीममध्ये केले जातात. म्हणून इथे कॅफेटेरिया अप्रोच आहे, हा पण लक्षात ठेवा. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो की कॅफेटेरिया अप्रोचचं एखादं उदाहरण देऊन सांगू शकतील की हा पारंपरिक आहे का कॅफेटेरिया अप्रोच आहे. या अभ्यासक्रमांचं वर्गीकरण जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कोणते कोणते भाग असतात, तर पहिला असतो कोअर कोर्स असतं, म्हणजे गाभा अभ्यासक्रम म्हणतात. याचं स्वरूप जसं हा विद्यार्थ्यांनी निवडलेला मुख्य पदवीचा मेजर विषय असतो, जो अनिवार्य भाग असतो. याचा उद्देश आहे विद्यार्थ्याला त्या मुख्य विषयात सखोल आणि पायाभूत ज्ञान मिळावं, ज्याला आपण त्या विषयातील एंटायर किंवा एक्सपर्ट होईल, किंवा स्पेशल विषय कोणता आहे तो हा पदवीचा मुख्य विषय असेल. उदाहरणार्थ एखाद्या विषयाला विद्यार्थी BA इकॉनॉमिक्स करत असेल आणि मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे त्याचे कोअर कोर्सेस असेल तर त्याला ते शिकावेच लागतील. म्हणजे तिथे त्याला पर्याय नसतो, मुख्य विषय आणि त्यात दिलेला कोअर विषय. कोअर थोडक्यात की त्याचा स्पेशलायझेशनचा विषय आणि जो त्याला कंपल्सरी असणार आहे त्यात आणलेले विषय. दुसरा प्रकारचा अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम किंवा कोर्सेस असेल CBCS मध्ये, तो म्हणजे निवडक किंवा निवडायचा अभ्यासक्रम, इलेक्टिव्ह ज्याला म्हणू शकतो, म्हणजे वैकल्पिक म्हणू शकतो किंवा पर्यायी म्हणू शकतो. अशा पद्धतीचा जो अभ्यासक्रम असेल त्यामध्ये विद्यार्थ्यांना विशिष्ट विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असतात. जसं आपण 11वी-12वीला आत्ताच्या स्थितीमध्ये बघितलं तर इलेक्टिव्ह असतात. त्या इलेक्टिव्ह एक लँग्वेज संपल्यानंतर 4 विषय ते निवडू शकतात. किंवा आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना जे मुख्य विषय जो स्पेशलायझेशनचा विषय तो सोडून बाकीच्या विषय 4 सब्जेक्ट घेता येऊ शकतात, 2 घेता येऊ शकतात. प्रत्येक विद्यापीठाप्रमाणे वेगवेगळे आहे. जिथे विद्यार्थी निवडू शकतो तो कोर्स असणार आहे, तो इलेक्टिव्ह कोर्सेस असणार आहे. तो विद्याशाखा विशिष्ट निहाय असणार आहे, म्हणजे डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह असणार आहे, ज्याला DSE शब्द असणार. हे शब्द लक्षात ठेवा, तांत्रिक शब्द आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचा अर्थ काय तो पण लक्षात घ्या. डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह म्हणजे मुख्य विषयाशी. डिसिप्लिन याचा अर्थ इथे मुख्य विषय आहे, मुख्य विद्याशाखा आहे. जसं इकॉनॉमिक्सचं उदाहरण घेतलं होतं, तर मुख्य विषयाशी संबंधित असलेले जे आणखी पर्याय असतील, ॲडिशनल असतील, डिटेल्समध्ये असतील, त्यातले ॲडव्हान्स कोर्सेस असतील, तर असे काही ऑप्शन असतील. दुसरा जेनरिक इलेक्टिव्ह असेल, GE हा शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे. दुसऱ्या कोणत्याही विद्याशाखेतील विषय निवडण्याचे स्वातंत्र्य, उदाहरणार्थ विज्ञानाचा, फिजिक्सचा विद्यार्थी संगीत किंवा राज्यशास्त्राचा हा विषय सुद्धा निवडू शकतो. त्याला अशा विषयांना जनरेट, ते ही लिस्ट असणार आहे. जेव्हा अभ्यासक्रम तयार केली जाते तेव्हा अभ्यासक्रम समितीतर्फे त्या विषयासाठी हे कोर्सेस उपलब्ध करून देणं महत्त्वाचं असतं. त्याचं वर्गीकरण देणं महत्त्वाचं असतं की हे कोअर कोर्सेस आहेत, हे इलेक्टिव्ह आहे, इलेक्टिव्हमध्ये हा DSE मध्ये ही यादी आहे, GE मध्ये ही यादी आहे. आणि त्यानंतरचा मुद्दा येतो की प्रकल्प किंवा प्रोजेक्ट डेझर्टेशन, ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी एखादा संशोधन प्रकल्प निवडणे. तर याच्यामध्ये सुद्धा कोणता विषय घ्यायचा, काय घ्यायचं या पद्धतीचे चॉईस असतील. तर अभ्यासक्रममध्ये कोअर अभ्यासक्रम झाला, निवडक अभ्यासक्रम झाला, त्यानंतर आहे ॲबिलिटी एनहान्स कोर्सेस AEC. तर हे सगळे हे लक्षात ठेवा. हा UGCने जो क्रेडिट बेस्ड सिलेबसच्या संदर्भातलं एक डॉक्युमेंट मॅन्युअल म्हणा ते दिलेलं आहे, तुम्ही UGCच्या साईटवर बघू शकता. त्याच्यातून हे सगळे शब्द आलेले आहेत, ते लक्षात ठेवा शब्द, कारण याची उदाहरणं टाकून त्यावर आधारित प्रश्न येऊ शकतील.
तिसरा जो भाग झाला आपण एक बघितला कोर्सेस झाला, इलेक्टिव्ह कोर्सेस झाला. तिसरा आहे आता ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्सेस, क्षमता संवर्धन अभ्यासक्रम, ज्याला AEC असं म्हणतात. या अभ्यासक्रमांचे उद्दिष्ट केवळ पदवी देणे नसून तर विद्यार्थ्याला रोजगाराभिमुख बनवणे हे असतं. या ठिकाणी त्याची ॲबिलिटी वाढवणं गरजेचं असतं, म्हणून क्षमता संवर्धन अनिवार्य अभ्यासक्रम हे सर्वांसाठी अनिवार्य असतात. यात मूलभूत कौशल्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र, इंग्रजी, आधुनिक भाषा किंवा हेल्थ आणि योगा अशाही विषय काही ठिकाणी असतात. कौशल्य संवर्धन अभ्यासक्रम, स्किल एनहान्समेंट कोर्सेस SEC, हे सगळं लक्षात ठेवा, हे लिहून पण ठेवा आणि या अभ्यासक्रमांचा अर्थ पण लक्षात ठेवा. जेव्हा आपण अर्थ पाठ करू, याचे फुल फॉर्म पाठ करू, लक्षात ठेवू, त्यावेळेस त्याचा अर्थ पण आपल्या लक्षात येईल. जेव्हा आपण SEC म्हणू तर जेव्हा स्किल एनहान्समेंट कोर्सेस, तर लक्षात येतं की स्किल एनहान्स करणारी ही कोर्सेस आहेत. यामधून प्रामुख्याने प्रात्यक्षिकांवर आधारित असतात, ज्यातून थेट कौशल्य मिळतं. जॉब करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग आहे, डेटा ॲनालिसिस आहे, वेब डिझायनिंग आहे किंवा सुलेखन आहे, कॅलिब्रेसी, अशा पद्धतीचे विषय जे प्रत्यक्षात जॉब करताना आवश्यक असतात, कोणत्या तरी व्यवसाय मिळवण्यासाठी आवश्यक असतात, ते स्किल एनहान्समेंट कोर्सेस म्हणजे SEC असतात. अभ्यासक्रमाचे प्रकार आपण किंवा त्यामधले भाग बघितल्यानंतर पुढचा मुद्दा आता आहे की क्रेडिट ही संकल्पना काय असते. पारंपरिक पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन तासावर नव्हता, केवळ गुणांवर व्हायचे, किती गुण मिळालेत. आता क्रेडिट पूर्ण केलेत का असा सुद्धा विषय असतो आणि गुणपत्रिकेमध्ये क्रेडिट पूर्ण केलेत का, किती क्रेडिट पूर्ण केले हे सुद्धा लिहिलेलं असतं. तर क्रेडिट म्हणजे काय, तर क्रेडिट तासांच्या स्वरूपात असतं. साधारणतः 15 ते 16 तास म्हणजे 1 क्रेडिट असा त्याचा अर्थ असतो. आणि त्याचं डिव्हिजन कसं असतं त्या एका पूर्ण क्रेडिटचं, म्हणजे 15 तासांचं किंवा 16 तासांचं, हे अशा पद्धतीने असते की दर आठवड्याला त्या विषयाचं 1 तास, त्याला लेक्चर म्हणणार L, 1 तास व्याख्यान असेल एका विषयाला, ज्या विषयासाठी 1 क्रेडिट असेल त्याला, एका सेमिस्टरला. दर आठवड्याला त्यासाठी एक ट्युटोरियल असेल आणि दर आठवड्यात 2 तास प्रात्यक्षिक किंवा प्रयोगशाळा असेल. असं त्या विषयासाठी जर त्याला 1 क्रेडिट असेल तर त्याचं 1 लेक्चर असेल, 1 ट्युटोरियल असेल आणि 2 प्रात्यक्षिक किंवा प्रयोगशाळा किंवा स्वयंअध्ययनासाठी दिलेला असेल, असा त्याचा अर्थ आहे. तर उदाहरणार्थ जर एखाद्या विषयाला 4 क्रेडिट आहे तर याचा अर्थ असा होतो की विद्यार्थ्याला पूर्ण सेमिस्टरमध्ये दर आठवड्याला किमान 4 तास त्या विषयाच्या व्याख्यानांना, प्रात्यक्षिकांना बसावं लागेल आणि पदवी पूर्ण करण्यासाठी ठराविक एकूण क्रेडिट जे आहेत ते त्याला मिळवणे बंधनकारक असतं. याचा अर्थ त्याने प्रत्येक कृतीला तासाला येणं, प्रत्येक ट्युटोरियल करणं, प्रत्येक प्रॅक्टिकल करणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याला किती गुण मिळाले हे पण मोजलं जातं. त्याशिवाय त्याने सगळं क्रेडिट पूर्ण केलं आहे का, म्हणजे त्यासाठीचे आवश्यक तासिका त्याने पूर्ण केलेल्या आहेत का, हे सुद्धा मोजलं जात असतं. यातील मूल्यमापन पद्धत असते क्रेडिटमधली. इथे पारंपरिक गुणांऐवजी टक्केवारीऐवजी क्रेडिट्स हा शब्द आणि त्याला जोडून 10 पॉईंट ग्रेडिंग सिस्टीम जी आहे ती वापरली जाते, ज्यामध्ये सर्वोच्च O असते आणि F हे फेलसाठी दिलं जातं. गुणांच्या किती गुण मिळाले हे आता कळत नाही, त्याच्याऐवजी ग्रेड कळतात आणि क्रेडिट कळतात. तर ऑफकोर्स क्रेडिट सगळे विद्यार्थी पूर्ण करतात तेव्हा त्यांचे पूर्ण मार्क्स आलेले असतात. तर किती क्रेडिटचा हा कोर्स आहे आणि त्यात त्यांना कोणती ग्रेड मिळालेली आहे हे त्यांच्या गुण यादीवरून आपल्याला दिसू शकतं. तर ही जी ग्रेडिंग सिस्टीम आहे ती काय आपण बघू. याच्यासाठी 10 पॉईंट लेटर ग्रेडिंग म्हणतात. लेटर ग्रेडिंग याचा अर्थ O ग्रेडसाठी कोणते ग्रेड पॉईंट आहेत. तर हा टेबल असा आहे. जर O ग्रेड असेल गुण यादीवर तर याचा अर्थ तो उत्कृष्ट आहे, आउटस्टँडिंग आहे, त्याला 10 ग्रेड पॉईंट आहेत. A+ ग्रेड आहे तर त्याला उत्तम, एक्सलंट आहे त्याची प्रगती, त्याचा अर्थ, आणि ग्रेड पॉईंट 9 आहेत. त्याला जर 8 ग्रेड पॉईंट मिळाले असतील तर तो व्हेरी गुड आहे आणि A आहे. 7 असतील तर गुड आहे आणि B+ आहे. 6 असतील तर अबोव ॲव्हरेज आणि B आहे. सरासरी ॲव्हरेज असेल तर 5 ग्रेड पॉईंट आहेत आणि C त्याला लेटर ग्रेड आहे. उत्तीर्ण आहे फक्त तर 4 त्याला ग्रेड पॉईंट आहेत आणि P हा त्याचा लेटर ग्रेड आहे आणि उत्तीर्ण आहे. नंतर जर फेल असेल तर त्यांना 0 आणि अनुपस्थित ॲब्सेंट त्यांनाही 0 असेल आणि त्यांच्यासाठी ग्रेड मात्र F आहे आणि अनुपस्थितसाठी ॲब्सेंट आहे. अशा पद्धतीने हे ग्रेड दिले जातात. हे ग्रेड पॉईंट कन्व्हर्जनचा फॉर्म्युला पण असतो, तो या डॉक्युमेंटमध्ये पण दिलेला आहे. आता तो गणिती भाग असल्यामुळे किंवा तसे प्रश्न काही विचारले ते आढळलं नाही, म्हणून तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी स्किप करत आहोत.
या ग्रेडिंग सिस्टीममध्ये दोन महत्त्वाचे शब्दप्रयोग वापरले जातात, SGPA आणि CGPA. हे पण आपण लक्षात ठेवा. SGPA सेमिस्टर ग्रेड पॉईंट सिस्टीम, प्रत्येक सेमिस्टरनंतर विद्यार्थ्याला किती ग्रेड पॉईंट मिळालेले आहेत हे लिहिलेलं असतं गुण यादीवर. नंतर कोर्स संपल्यानंतर समजा ग्रॅज्युएशन 3 वर्षाचा कोर्स असेल तर त्याचे जे 6 सेमिस्टर आहे ते 6 पॉईंटचा मिळून जो ॲव्हरेज असेल तो CGPA क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज हा एकत्रित परफॉर्मन्स दाखवतो. जे फायनल इयरचं जे मार्कशीट्स असतं त्याच्यावर हा सर्व सेमिस्टर कंप्लीट झाल्यानंतर शेवटी आलेला असतो. म्हणजे जसं आपण आधीच्या जुन्या गुणपत्रिकांमध्ये पर्सेंटेज बघत होतो तसं इथे CGPA आपण बघत असतो. या क्रेडिट बेस्ड चॉईस सिस्टीमवर अनुसरून तयार केलेले जे अभ्यासक्रम आहे त्याच्याने काय फायदा होतो तर क्रेडिट मोबिलिटी करता येते. जर विद्यार्थ्याने काही कारणास्तव एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी कमवलेले क्रेडिट जे ते नवीन विद्यापीठात नवीन ट्रान्सफर होतात. यात आता ABC म्हणजे अकॅडमिक बँक क्रेडिट आणि अपार ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्रीची मदत होते. हे दोन शब्द पण लक्षात ठेवा, यांचे उपयोग पण लक्षात ठेवा. यांचा उपयोग करून जे क्रेडिट्स आहेत ते मोबिलिटी करता येते. म्हणजे एका विषयात जर एखाद्या विद्यापीठात 2 विषय केले आणि पुढच्या विद्यापीठात गेल्यानंतर त्या 2 विषयांचे क्रेडिट अकॅडमिक क्रेडिट बँकमधून ते ट्रान्सफर करता येऊ शकतात. त्यासाठी प्रत्येकाचा अपार ID किंवा ABC ID तयार असला पाहिजे आणि ते विद्यापीठाचा जो कोर्स आहे आणि विद्यापीठ त्या ABC IDला कनेक्ट असलं पाहिजे तर हे क्रेडिट ट्रान्सफर होतात. या क्रेडिट्सचा फायदा असा होतो की याची जागतिक ओळख आहे. पाश्चिमात्य बहुतांश देशांमध्ये आधीपासून क्रेडिट सिस्टीम आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठात पुढील शिक्षण जाताना ही प्रणाली अत्यंत फायदेशीर ठरते. बऱ्याच विद्यापीठांमध्ये उच्च कोर्स करताना हे विचारात घेतलं जातं की आपण जी क्वालिफाईड एक्झाम आहे त्यासाठी आपण किती क्रेडिटचे कोर्सेस केलेले आहे. त्या ठिकाणी काही वेळेस मर्यादा पण अटी पण असतात की तुमची डिग्री कोर्स आहे तो 140 क्रेडिटचा असला पाहिजे, 200चा असला पाहिजे, असे सुद्धा काही वेळेस विशिष्ट अटी ठेवलेल्या असतात. आधी आपल्याकडे क्रेडिटची सिस्टीम नसल्यामुळे इक्विव्हॅलन्स होत नव्हता, समतुल्यता समकक्षता प्रस्थापित करता येत नव्हते की त्या विद्यापीठांची पदवी आणि आपली विद्यापीठांची पदवी ही समकक्ष आहे की नाही हे क्रेडिटमुळे सिद्ध होतं. आता भारतामध्ये सुद्धा इव्हन आपल्याला हे बघता येईल की एका विद्यापीठाची 2 विद्यापीठांच्या पदव्यांची तुलना करायची असेल तर त्या दोघांचे क्रेडिट किती आहेत हे बघितलं तर क्रेडिट जर बरोबर योग्य असतील, योग्य म्हणण्यापेक्षा समान असतील तर ते कोर्सेस समतुल्य आहे असं मानलं जातं. या प्रकरणातील तिसरी जी संकल्पना आहे ती संगणक आधारित चाचणी म्हणजे CBT आहे. याच्यावरील बरेचसे प्रश्न नेटसेटच्या परीक्षेत विचारलेले असतात. ICTच्या वापरामुळे या मूल्यमापन प्रक्रियेचा इथे समावेश केलेला आहे. बहुतांश ज्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षा आहेत, नेट सेट आहे, JEE गेट, ह्या पारंपरिक पेन पेपरऐवजी CBT पद्धतीने घेतले जातात जिथे कम्प्युटरवर विद्यार्थी त्याची उत्तरं देत असतात. जर ही CBT आयोजित करायची असेल तर याच्यासाठी काय काय गरज असते तर आधी तांत्रिक पायाभूत सुविधा पाहिजे म्हणजे हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर ज्यामध्ये संगणक यंत्रणा, हायस्पीड संगणक यंत्रणा का पाहिजे कारण की एका वेळेस कितीतरी विद्यार्थी, शेकडो विद्यार्थी एकाच सर्व्हरवर काम करत असतात. त्यामुळे हायस्पीड संगणक यंत्रणा पाहिजे, संगणक चांगल्या गतीने काम करणारे पाहिजे. त्यानंतर अखंड वीज पुरवठा पाहिजे, नसेल तर त्याला जनरेटर इन्व्हर्टर्सचा पुरवठा बॅकअप पाहिजे आणि सुरक्षित व हायफाय स्पीड इंटरनेट कनेक्शन पाहिजे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला समान स्पीड मिळाला पाहिजे. यानंतर परीक्षा केंद्र आणि सुरक्षा पाहिजे, टेस्ट सेंटर आणि सिक्युरिटी पाहिजे, CCTV त्या ठिकाणी असले पाहिजे, बायोमेट्रिक पडताळणीची सोय असली पाहिजे, डिजिटल जॅमर जेणेकरून कोणी जर डिजिटल डिव्हाइस आणलं असेल चोरून लपून तर त्याला सिग्नल मिळता कामा नये, ते काम करणं ते निकामी झालं पाहिजे, अशा पद्धतीने जॅमर्स असले पाहिजेत. त्यानंतर फिजिकल सुरक्षा सुद्धा लागते, पोलिसांची गरज असते, सुरक्षा रक्षकांची गरज असते, सॉफ्टवेअर आणि सर्व्हरची आवश्यकता असते. मुख्य परीक्षा चालवण्यासाठी एक लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम असते, त्याचं सॉफ्टवेअर असतं स्वतंत्र, त्याला लॉग इन पासवर्ड असतात ज्याच्या माध्यमातून प्रत्येक कम्प्युटरवर पेपर रिलीज केले जातात, कलेक्ट केले जातात कम्प्युटरमधूनच आणि ते पुढे सर्व्हरकडे पाठवले जातात. त्याचे एक्झाम इंजिन सॉफ्टवेअर हे आणि त्यामध्ये त्या बिल्डिंगमध्ये ते सर्व्हर असलं पाहिजे, त्यासाठीच व्यवस्था करावी लागते. हे सगळं ऑपरेट करण्यासाठी मानव संसाधन ह्युमन रिसोर्सेस लागतात. त्यावरती IT एक्सपर्ट म्हणजे कम्प्युटर सांभाळणारे हार्डवेअर नेटवर्किंग एक्सपर्ट, याशिवाय परीक्षा नियंत्रक इन्व्हिजिलेटर्स लागतात, लॅब असिस्टंट लागतात, पूर्ण जो स्टाफ आहे तो सगळ्या त्या ठिकाणी लागतो जे हे सगळ्या परीक्षा कंडक्ट करत असतात. अशा पद्धतीने याच्यासाठी या गरजा असतात. ह्या चाचणीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये एक लिनियर CBT असते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचा संच येतो
एकाच काठिण्य पातळीचा संच तो ABCD असतील, त्यामध्ये प्रश्नांचा क्रम सुद्धा वेगळा असू शकतो, पण प्रश्न जे आहेत ते सगळ्यांना एकसारखे सेट केलेले असतात, तेच असतात, तर त्यांचा काठिण्य पातळीचा प्रश्न एकच असतो. यामध्ये विद्यार्थी मागे पुढे जाऊ शकतात आणि जसे आपले सध्याची नेट सेट परीक्षा आहे याच्यामध्ये हे या पद्धतीचे लिनियर CBT असते. दुसरी कम्प्युटराइज ॲडॅप्टिव्ह टेस्टिंग आहे. ॲडॅप्टिव्ह हा शब्द लक्षात घ्या. संगणकीकृत अनुकूल चाचणी. ते अनुकूलता कशा आहे बघा. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार परीक्षा स्वतःला बदलत राहते. जर विद्यार्थ्यांना पहिल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर संगणक पुढील प्रश्न थोडा कठीण पातळीचा देतो. जर उत्तर चुकले तर पुढचा प्रश्न अधिक सोपा येतो. ज्यासाठी GRE आणि GMAT यामध्ये याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कोणता येईल हे त्याच्या रिस्पॉन्सेसवर अवलंबून असतं. एखादा विद्यार्थी तर रँडमली ए करायला लागला तर ते संगणकाला कळतं. म्हणजे विद्यार्थ्यांच्या याच्याप्रमाणे त्या ठिकाणी संगणकात बदलत असतं. प्रश्नांचा क्रम हा बदलत असतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला येणारा सेट हा अत्यंत वेगळा असू शकतो. त्यानंतर तिसऱ्या प्रकारामध्ये तुलना ऑनलाईन आणि ऑफलाईन CBT. ऑनलाईन यासाठी रिअल टाईम इंटरनेटची गरज असते आणि थेट क्लाउडवरून सर्व्हरवर स्क्रीनवर प्रश्न येतात. इंटरनेट जर बंद पडलं तर इथे प्रश्न जाणं येणं संपतं आणि सबमिशन होत नाही. ऑफलाईन CBT याचा अर्थ इंटरनेटवरनं फक्त सुरुवातीला प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्याची केला जातं, सर्व्हरवर केला जातो, जो फिजिकली त्या बिल्डिंगमध्ये असेल आणि मग तो बिल्डिंगमध्ये सर्व्हरवर आल्यानंतर मग इंटरनेट कनेक्शन गेलं तर त्यावेळेस गरज नसते. तिथून ते विद्यार्थ्याच्या संगणकावर प्रश्नपत्रिका लोड होते, विद्यार्थी सॉल्व्ह करतो आणि सबमिट करतो. त्यासाठी क्लाउडची गरज नसते आणि एकदा सर्व प्रश्नपत्रिका ह्या सर्व्हरमध्ये आल्यानंतर मग सर्व्हर इंटरनेट कनेक्शनने मुख्य सर्व्हरला पाठवत असतो. प्रत्यक्ष या परीक्षा स्थानिक नेटवर्कवर चालतं, त्यामुळे इंटरनेट जरी बंद पडलं तरी परीक्षा थांबत नाही, कारण ते लोकल लॅनवर चालतं. तिथे बिल्डिंगमधल्या सर्व्हरमधून बिल्डिंगमध्येच असलेल्या जे परीक्षा हॉल्स आहेत त्याच्यामध्ये कम्प्युटरवर पण ते जात राहतं, तिथे डायरेक्ट इंटरनेट वापरलं जात नाही. आता ही जी CBT आहे ह्यासाठी वापरले जाणारी जी मुख्य सॉफ्टवेअर्स आणि तंत्रज्ञान आहे ते म्हणजे सॉफ्टवेअर सिस्टीम आहे. त्यामध्ये Moodle आहे, ओपन सोर्स आहे, METTL आहे, TCY ऑनलाईन आहे, वेबऑक्स आहे, आणखी बरेचसे आपण कम्प्युटरवर गुगल सर्च करून सुद्धा हे कोणते सॉफ्टवेअर्स आहे हे आपण माहिती घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं जे लागतं ते सुरक्षित ब्राउझर्स इथे वापरले जातात. सेफ एक्झाम ब्राउझर त्याला म्हणतात, SCB हे आपण शब्द लक्षात ठेवा. हे विशेष सॉफ्टवेअर असतात जे परीक्षा सुरू असताना संगणकावरील इतर सर्व टॅब, गुगल सर्च, स्क्रीनशॉट, कॉपी पेस्ट करण्याचे पर्याय पूर्णपणे ब्लॉक करतात. त्यामुळे विद्यार्थ्याला तेवढ्या ब्राउझर सोडून बाकी काही दिसत नाही, काही ऑपरेट त्याला करता येत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यानंतर AI प्रॉक्टरिंग सॉफ्टवेअर असतं. घर बसल्या किंवा दुरुस्त परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या हालचालींवर, डोळ्यांवर, आवाजावर लक्ष ठेवण्यासाठी AI आधारित सॉफ्टवेअर असतं, ज्यामध्ये कॅमेरा ऑन असतो आणि विद्यार्थी दुसरा टॅब ओपन करतो आहे का, किंवा विद्यार्थी शेजारचे टॅब ओपन करतो आहे का, किंवा त्याच्या मागे पुढे बसून कोणी त्याला प्रॉम्प्ट करत आहे का, हेच नोटीससुद्धा हे AI प्रॉक्टरिंग सॉफ्टवेअर करत असतात. या CBTचे फायदे, यात एकतर अचूकता, निष्पक्षता असते. पेपर सरळ थेट मानवी हस्तक्षेपाचा अभाव असल्यामुळे मूल्यमापनात कोणतीही पक्षपातीपणा येत नाही, कारण कम्प्युटरवर ऑटोमॅटिक त्याला गुण मिळत असतात. शक्य झालं तर इन्स्टंट फीडबॅकसुद्धा देता येऊ शकतो. आधी ज्यावेळेस MKCLच्या एक्झाम व्हायच्यात त्यावेळेस लगेचच परीक्षा दिल्यानंतर तिथे लगोलग रिझल्ट मिळायचा किंवा मिळू शकत होता. डेटा व्यवस्थापन करता येतं. परीक्षा संस्थांना कोणत्या प्रश्नाचे उत्तर किती विद्यार्थ्यांनी चुकीचे दिले, कोणत्या प्रश्नाला जास्त वेळ लागला, याचं आयटम ॲनालिसिस सगळं करणं सोपं जात असतं. याच्यामध्ये लवचिकता असते. प्रश्नपत्रिकेचे अनेक संच त्या ठिकाणी स्वयंचलित पद्धतीने तयार करता येतात, त्यामुळे कॉपी होण्याची शक्यता कमी होत जाते. ज्यावेळेस प्रिंटेड असतं तर प्रिंटेडमध्ये लिमिटेड आहे, किती सेट छापतील हा त्याच्यामध्ये प्रिंटेडचा खर्चाचा प्रश्न असतो. पण ऑनलाईनमध्ये प्रश्न जर 20 द्यायचे प्रत्येक विद्यार्थ्याला आणि 100 जर प्रश्न आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याचं कॉम्बिनेशन वेगळं करण्याची ऑटोमॅटेड सिस्टीम या CBTमध्ये असू शकते. यामधलं आव्हान आहे की डिजिटल विषमता असते. ज्या विद्यार्थ्यांना संगणकाचा सराव नाही त्यामुळे त्यांना भीती आणि तणाव निर्माण होते. तांत्रिक अडचणी आल्या तरी ते सुद्धा टेन्शनचं काम असतं. मध्ये सर्व्हर डाऊन होतो किंवा कम्प्युटर काम करत नाही, हँग होतो, वीज जाते, अशा पद्धतीचे धोके होऊ शकतात. याचा आधीचा इनिशियल कॉस्ट खूप जास्त आहे. हजारो संगणक आणि सुरक्षित सर्व्हर आहेत, त्याच्या सगळ्या लागेल सिस्टीम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मोठा खर्च हा येत असतो.
आणि या प्रकरणातला शेवटचा मुद्दा जो आहे तो मूल्यमापन प्रणालीतील जे नवोपक्रम आहे कोणते कोणते म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धतीने नवीन पद्धतीने मूल्यमापनाचे कोणते प्रवाह आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न पण आपल्याला नेटसेटच्या परीक्षेत दिसतात. यामध्ये अध्ययनावर परिणाम करणारे परिणामांवर आधारित मूल्यमापन म्हणजे आउटकम बेस्ड इव्हॅल्युएशन OBE त्याला असं म्हणतात. हा एक नवप्रवाह आहे. याच्यामध्ये पारंपरिक शिक्षण पद्धती ही इनपुट शिक्षकाने काय शिकवले यावर लक्ष केंद्रित करते, तर OBE म्हणजे आउटकम बेस्ड इव्हॅल्युएशन हे पूर्णपणे विद्यार्थ्यांचे आउटपुट म्हणजे विद्यार्थ्यांनी काय साध्य केले यावर लक्ष केंद्रित करते. हा त्याचा गाभा आहे. यासाठी महत्त्वाचे काय मुद्दे, तर विद्यार्थ्यांची क्षमता जी आहे ती आणि त्याचा कौशल्यांचा प्रत्यक्ष वापर तपासते. यात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याला नेमके काय काय करता आले पाहिजे, समस्येचे विश्लेषण, प्रकल्प तयार करणे याची अध्ययन निष्पत्ती आधीच तयारी केलेली असते. यासाठी आपण जो रिसेंटली आपण अभ्यासक्रम बघितलेला असेल ग्रॅज्युएशनचा, पोस्ट ग्रॅज्युएशनचा, त्याच्यामध्ये तुम्हाला जर लर्निंग आउटकम्स दिसतील तर कोर्स लर्निंग आउटकम असतात, पेपर लर्निंग आउटकम्स असतात किंवा प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम्स असतात. त्यामध्ये हे लिहिलेलं असतं की हे प्रत्यक्ष ह्या पेपर शिकल्यानंतर विद्यार्थी काय करू शकणार आहे, म्हणजे त्याचं लर्निंग आउटकम काय असणार आहे. युनिटची सुद्धा लर्निंग आउटकम असतं, एखादं छोटं प्रकरण चॅप्टर त्याचे सुद्धा असतात. आपण जर स्टेट बोर्डची पुस्तकं पाहिली तर त्याच्यामध्ये सुद्धा या अध्ययन निष्पत्ती लिहिलेलं आहे. ज्यांचं BEd MAd झालेलं नसेल, ज्यांना ही संकल्पना अवघड वाटत असेल, त्यांनी यासाठी बालभारतीची पुस्तकं जरूर बघा स्टेट बोर्डची. त्याच्यामध्ये सुरुवातीला लर्निंग आउटकम अध्ययन निष्पत्ती लिहिलेली आहे. ही अध्ययन निष्पत्ती तपासता आली पाहिजे अशा पद्धतीची ही अध्ययन परिणामांवर आधारित मूल्यमापन पद्धती असते. OBE त्याला म्हणतात. दुसरा जो प्रवाह आहे तो पोर्टफोलिओ मूल्यमापन आहे. विद्यार्थ्यांचा केवळ एका विशिष्ट परीक्षेतील कामगिरीचे मूल्यमापन न करता त्याने एका निश्चित कालखंडात म्हणजे सेमिस्टरमध्ये किंवा इयरमध्ये केलेल्या विविध उत्कृष्ट कामांचा पद्धतशीर आणि क्रमिक संग्रह म्हणजे पोर्टफोलिओ होय. म्हणजे त्याचं एक ऑनलाईन पोर्टफोलिओ तयार करतो, ऑफलाईन पोर्टफोलिओ तयार करतात, पोर्टफोलिओ तयार करतो, ज्यामध्ये त्यांनी ज्या ज्या कार्यक्रमात सहभाग घेतलेला असेल, कुठं खेळांमध्ये सहभाग घेतला असेल, कुठं विविध स्पर्धांमध्ये वादविवाद स्पर्धा असेल, गीत गायनाच्या स्पर्धा असेल किंवा महाविद्यालयामध्ये आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्येच्या नियोजनामध्ये सहभाग घेतला असेल, विद्यार्थी कार्यक्रम असेल, कम्युनिटी वर्क असेल, या सगळ्यांचे त्यांनी फोटो, त्याचे पुरावे, त्यात त्यांना मिळाले प्रमाणपत्र हे अपलोड करायचे. हे एका विशिष्ट ठिकाणी जागेवर एखाद्या विशिष्ट लिंकवर गोळा करायचे, जमा करायचे, प्रेझेंट करायचे, याला पोर्टफोलिओ असं म्हणतात. आणि त्याच्या आधारे मग मूल्यमापन करायचं. आपण आपल्याकडे त्याच्या गुणपत्रिकेवर या गोष्टींचा उल्लेख नसतो. गुणपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या परीक्षा दिल्या, इंटरनल एक्सटर्नल, याचा उल्लेख असतो. ह्याच्या आधारे त्याचं मूल्यमापन केलं जात नाही. त्यामुळे नवीन मूल्यमापनाच्या प्रणालीमध्ये पोर्टफोलिओला सुद्धा महत्त्व आहे आणि पोर्टफोलिओच्या आधारे सुद्धा गुण दिले जात असतात. या परीक्षेसाठी महत्त्वाचं असं विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या प्रगतीचे वेळेनुसार मूल्यमापन केले जाते. या विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट, निबंध, प्रयोगशाळेतील नोंदी, कलाकृती, स्वतःचे रिफ्लेक्शन याच्यामध्ये समावेश असतो. हा जो पोर्टफोलिओ हा विद्यार्थी स्वतः तयार करत असतो की मी किती चांगलं काम आणि काय काय वेगळ्या प्रकारचं काम हा कोर्स करत असताना करत असतो, हे मांडण्याचं साधन त्या विद्यार्थ्याला पोर्टफोलिओमध्ये मिळत असतं. त्यानंतर अजून एक नवप्रयोग आहे की रुब्रिक्समध्ये आहे. रुब्रिक्स म्हणजे स्कोरिंग गाईड असतं. यामध्ये याचा मुख्य जो गाभा असतो की सादरीकरण, प्रकल्प, निबंध, गुणात्मक कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी स्कोरिंग गाईड तयार केलेलं असतं. जनरली ज्यावेळेस गुण दिले जातात तर गुण हे रँडमली दिले जातात. रँडमली दिले म्हणण्यापेक्षा वेगळी दिले जातात. 10 पैकी 5 मार्क दिलेत, पण 5 कसे दिलेत हे सांगणारं काही सिस्टीम नसते ज्यावेळेस आपण लेखी उत्तरं तपासत असतो त्यावेळेस. पण ज्यावेळेस आपण निरीक्षण करतो त्यावेळेस स्केल दिलं जातं की 1 ते 5 मध्ये स्कोर द्या एखाद्या विशिष्ट गुणासाठी. तर त्यावेळेस ते 1 आणि 1 कसे दिले आणि 5 कसे दिले यासाठीचे जेव्हा तपशीलवार निकष असतात ते रुब्रिक्समध्ये असतात की जर या गोष्टी केल्या असेल तर 1 द्या, ह्या गोष्टी केल्या असेल तर 2 द्या, या गोष्टी केल्या असेल तर 3 द्या. अशा पद्धतीने तो रुब्रिक्स असतो. रुब्रिकचा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे आणि त्यासाठी स्वतंत्र एक नमुना सुद्धा तयार करून दाखवलेला. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. तर हा नवप्रवाह आहे की नुसतं विद्यार्थ्यांना वेगळी मार्क देण्यापेक्षा त्यासाठीचं असं मूल्यमापन साधन तयार करायचं की ज्यामध्ये 1 गुण कधी द्यायचा, 2 कधी द्यायचा, 3 कधी द्यायची याचे निकष सुद्धा सविस्तर दिलेले असतात. म्हणजे शिक्षकांना ते गुण देताना 2 द्यायचे का 3 द्यायचे हे सोपं जाईल. आणि शिक्षक जरी बदललेत तरी ती जी यादी असेल 2 गुण देण्यासाठीची तिथेच असेल. त्यामुळे कोणतेही शिक्षक आले तरी त्याला 2च गुण देतील त्या कामासाठी आणि त्यात व्यक्तिनिष्ठता ही कमी होईल.
त्यानंतर जो नवीन प्रवाह मूल्यमापन आहे तो पियर इव्हॅल्युएशन किंवा पियर असेसमेंट आणि स्वयं मूल्यमापन हा सुद्धा आहे. सेल्फ असेसमेंट याला सुद्धा कुठेतरी समावेश हा उच्च शिक्षणात केला गेला पाहिजे, ज्यामध्ये पियर असेसमेंट जेव्हा वर्गातील विद्यार्थी एकमेकांच्या कामाचे, सादरीकरणाचे, असाइनमेंटचे मूल्यमापन करू शकतील, म्हणजे विद्यार्थी एकमेकांचं मूल्यमापन करतील. सेल्फ असेसमेंटमध्ये विद्यार्थी स्वतःच्या कामाचे मूल्यमापन करेल. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मेटाकॉग्निटिव्ह कौशल्य विकसित होतील. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला स्वतःच्या विचार प्रक्रियेचं ज्ञान असणं गरजेचं असतं. या पद्धतीचं सुद्धा कौशल्य त्याच्यामध्ये विकसित झालं पाहिजे. यानंतर 5वा प्रवाह आहे की अकॅडमिक बँक ऑफ द क्रेडिट्स. हे याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. NEPच्या अंतर्गत सुरू झालेली ही एक डिजिटल व्यावसायिक व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी एका कॉलेजमधून किंवा एका प्लॅटफॉर्मवरून एखादा पूर्ण कोर्स असेल तर त्याचं क्रेडिट हे ऑनलाईन डिजिटल बँकेत जमा होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट चा पर्याय मिळतो. त्यामुळे शिक्षणमध्ये सुटल्यास आधी कमावलेले क्रेडिट वाया जात नाहीत आणि त्याचा दुसऱ्या विद्यापीठात ट्रान्सफर करता येतात. यामुळे विद्यार्थ्याचं त्याचं त्यावेळेचं जे श्रम आहे ते त्यावेळेचे श्रम त्याला पुन्हा करावं लागणार नाही आणि तिथून पुढे त्याचं शिक्षण सुरू होईल. 6वं राष्ट्रीय शैक्षणिक निक्षेप स्थान म्हणजे नॅशनल अकॅडमी डिपॉझिटरी म्हणजे NAD त्याला म्हणतात. ही याची पण सुद्धा अंमलबजावणी चालू आहे. हा एक शिक्षण मंत्रालयाचा डिजिटल नवोपक्रम आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व पदव्या, पदविका, डिजिटल गुणपत्रिका सुरक्षित ठेवल्या जातील. यामुळे बनावट प्रमाणपत्रांना आळा बसेल आणि पडताळणी सुद्धा करणं सोपं होईल. जसं डिजिलॉकर एक व्यवस्था आहे. डिजिलॉकरमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या सगळ्या गुणपत्रिका एका विशिष्ट वर्षानंतरच्या गुणपत्रिका उपलब्ध आहेत. ही NADची ती एक व्यवस्था आहे. अशा पद्धतीने हे नवोपक्रम आहेत मूल्यमापनातील. त्यानंतर ऑन डिमांड परीक्षा ही सुद्धा एक नवीन प्रवाह आलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्या पारंपरिक निश्चित वार्षिक वेळापत्रकाच्या ऐवजी जेव्हा विद्यार्थी परीक्षेसाठी स्वतःला तयार असेल तेव्हा त्याला ती परीक्षा आणि स्वतःची तारीख आणि वार निवडून संगणकावर तो परीक्षा देऊ शकेल. NIOS किंवा काही प्रगत विद्यापीठांमध्ये ही पद्धत आहे. अजून तिचा प्रचार प्रसार तेवढा झाला नाही किंवा त्याची अंमलबजावणी आधी मोठ्या प्रमाणात नाही, पण ही संकल्पना पण असेल. त्याला ज्याचा अभ्यास जेव्हा होईल तेव्हा तो करू शकेल. ऑनलाईन कोर्सेसमध्ये ही सोय MOOC कोर्सेसमध्ये बऱ्यापैकी उपलब्ध असते. गेमिफाईड असेसमेंट टूल्स ज्याच्यामध्ये कहूत आहेत, क्विज आहेत, मेंटीमीटर आहे, गुगल फॉर्म्स आहे, अशा माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या डिजिटल टूल्सचा वापर करून फॉर्मेटिव्ह असेसमेंट करता आलं पाहिजे, केलं पाहिजे. या टूल्सचा आपण थोडक्यात सारांशमध्ये बघूया की जर नवोपक्रम काय आहे आणि त्याचा परीक्षेसाठी जेव्हा कीवर्ड येतो तर उत्तर कसं ओळखायचं. जर रुब्रिक्स असेल तर रुब्रिकचं जे महत्त्वाचं फीचर आहे ते स्कोरिंग गाईड असा जर शब्द पर्यायांमध्ये असेल, प्रश्न रुब्रिक्सवर असेल आणि उत्तरामध्ये जर हे पर्याय असेल तर तो पर्याय निवडायचा ज्याच्यामध्ये हा शब्द असेल. उदाहरणार्थ रुब्रिक्स आहे तर स्कोरिंग गाईड शब्द असेल, पक्षपातीपणा कमी करणं असेल, सब्जेक्टिव्हिटी असेल, ऑब्जेक्टिव्हिटी असेल तर ते शब्द हे रुब्रिक्सला लागू होतात. पोर्टफोलिओ विद्यार्थ्यांच्या कामाचा क्रमिक संग्रह, कलेक्शन ओव्हर द टाईम. OBE क्षमता आणि कौशल्यांचा प्रत्यक्ष वापर. ABC क्रेडिट ट्रान्सफर आणि मल्टिपल एक्झिटसाठी उपयोग होतो. स्वयंमूल्यमापन मेटाकॉग्निटिव्ह कौशल्य आणि आत्मपरीक्षणासाठी उपयोग होतो. अशा पद्धतीने सारांशामध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे सर्व कौशल्यांचा. तर आता आपण बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करूया.